समान संच, जसं आपल्या नावावरूनच लक्षात येत आहे की समान संच काय असणार आहेत की असे दोन संच की ज्याच्यामधले घटक समान आहेत, सारखे आहेत. आता संच समान केव्हा असतात की ए हा समजा एक संच आहे. काल आपण बघितलं की संचाचं नाव नेहमी इंग्रजी कॅपिटल लेटरनी दाखवतात. तर ए हा एक संच आहे आणि बी हा दुसरा संच आहे. ए या संचातील घटक आहेत 1 2 3 4 आणि 5 आणि बी या संचातील घटक पण 1 2 3 4 आणि 5 हेच आहेत. ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ए या संचातला प्रत्येक घटक बी या संचातल्या प्रत्येक घटकासारखाच आहे. अशी जेव्हा केस असेल तेव्हाच आपण म्हणू शकतो की ए आणि बी हे समान संच आहेत. आता आपल्याला समजा ए या संचातला प्रत्येक घटक एक इथे 1 2 हा पहिला दुसरा तिसरा जो क्रम आहे तोच दुसऱ्या संचातल्या घटकांचा पण तोच क्रम आहे. पण समजा आपण क्रम बदलला, उलटा केला किंवा कसाही केला तरी घटक तेच राहिलेत, ए या संचातले आणि बी या संचातले. त्याच्यामुळे ए आणि बी हे दोन्ही समान संच आहेत. थोडक्यात एका संचातील प्रत्येक घटक दुसऱ्या संचातील प्रत्येक घटकाशी एकरूप असतील किंवा तेच असतील. क्रम वेगळा असला तरी आपण त्या दोन संचांना ते दोन संच समान आहेत असं आपण म्हणतो. आता आपण याचं उदाहरण बघूया समान संचाचं. त्याच्यामध्ये ए हा एक संच घेऊ आपण. ए हा असा संच आहे की ज्याच्यामध्ये एक्स हा घटक आहे आणि एक्स म्हणजे काय आहे तर 2n 2 टाइम्स n आणि n हे काय आहे तर कुठलीही नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या आहे. n काय आहे तर कुठलीही नैसर्गिक संख्या आहे. आणि अजून एक त्याच्यामध्ये अट अशी आहे की गुणधर्म त्या घटकांनी पूर्ण केला पाहिजे की तो 10 किंवा 10पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. हा संच काय आहे, ह्या संचाचं नाव ए आहे. त्याच्यामध्ये x नावाचे घटक आहेत. पण x हा घटक कसा पाहिजे आपल्याला की तो 2 टाइम्स n म्हणजे कुठलीही नॅचरल संख्या आणि ही n काय आहे तर तो 10 किंवा 10पेक्षा लहान पाहिजे. आता या संचातले घटक कोणते असतील ही झाली संचाची गुणधर्म पद्धत ज्याने आपण तो संच इथे डिफाईन केला आहे. आता ह्या गुणधर्मांवरून आपल्याला या संचातील घटक कोणते आहेत हे लिहिता येईल. तर 2 टाइम्स n म्हणजे डबल. पहिली नॅचरल संख्या 1 त्याच्या दुप्पट म्हणजे 2, त्याच्यानंतर 4 6 8 आणि 10 इक्वल टू म्हटलं आहे आपण. त्याच्यामध्ये 10 ही पण त्याच्यामध्ये येणार 5च्या दुप्पट. म्हणजे ए हा संच असा आहे ज्याच्यामध्ये 2 4 6 8 आणि 10 हे घटक झालेले आहेत. आणि दुसरा संच आहे बी, त्याचं नाव बी आहे आणि तो संच काय आहे तर त्याच्यामध्ये y हे घटक आहेत आणि y ही समसंख्या आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक अट अशी आहे, अजून एक गुणधर्म सांगितलेला आहे की y जो आहे तो शून्यापेक्षा मोठा पाहिजे, शून्यापेक्षा मोठा पाहिजे आणि 10पेक्षा लहान पाहिजे. y ही समसंख्या पाहिजे आणि ती शून्यापेक्षा लहान आणि 10पेक्षा शून्यापेक्षा मोठी आणि 10पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे तो संच कसा आपल्याला लिहिता येईल, सम पाहिजे. म्हणजे 0 आणि 1 गेले म्हणजे 2 4 6 8 हे इक्वल टू करू आपण म्हणजे इथे 10 पण येईल. शून्यापेक्षा मोठा आणि 10पेक्षा लहान 2 4 6 8 आणि 10. आता आपल्याला हे जे दोन गुणधर्म पद्धतीने ए हा संच आणि बी हा संच आपण इथे सांगितलेला आहे त्याच्यातले घटक आपण त्याच्या पद्धतीने लिहिले ते आपल्याला मिळाले 2 4 6 8 आणि 10 आणि बी मध्ये पण 2 4 6 8 आणि 10. तर आपल्याला ह्या गुणधर्म पद्धतीने लिहिलेल्या दोन संचातील घटक जे मिळालेले आहेत त्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की ए इज इक्वल टू बी, कारण एतला प्रत्येक घटक हा बी मध्ये आहेच. त्याच्यामुळे ए आणि बी हे दोन संच समान आहेत असं आपण म्हणू शकतो. आता आपण त्याच्यासाठी अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल अजून. परत ए हा संच घेऊ, गुणधर्म पद्धत वापरूया लिहिण्यासाठी की ए हा कसला संच आहे की एक्स या घटकांचा संच आहे. पण एक्स म्हणजे काय आहे तर एक्सनी हे इक्वेशन
सॅटिस्फाय झालं पाहिजे की 3x - 1 = 2. एक्सची अशी किंमत आहे या संचामध्ये की हे समीकरण आपल्याला पूर्ण झालं पाहिजे. तर आपल्याला ह्याच्यातली कुठली किंमत आपल्याला एक्स म्हणून मिळेल, तर ह्याच्यासाठी आपण समीकरण लिहू 3x - 1 = 2, म्हणजे 3x = 3, म्हणजे x = 1. म्हणजे ए या संचामध्ये कोणती संख्या आहे x म्हणून, तर 1 हा घटक आला. ए या संचामध्ये एक हा घटक आला, ह्या समीकरणावरून आपल्या लक्षात आलं. तसाच दुसरा एक संच बी घेऊ आपण. हा एक संच झाला, हा दुसरा संच ज्याच्यामध्ये x हा घटक आहे आणि त्याचे गुणधर्म काय आहेत, तो मूळ पण नाही, x मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. x ही नॅचरल संख्या आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. आणि अजून एक त्याचा गुणधर्म काय, तो मूळ नाही आणि संयुक्त पण नाही. अशी कोणती नैसर्गिक संख्या आहे की जी मूळ नाही आणि संयुक्त पण नाही? अर्थात एक हीच संख्या, म्हणजे b या संचामध्ये कोणता घटक आला, 1. आता ए या संचामध्ये पण 1 हा घटक आहे आणि बी या संचामध्ये पण एकच हा घटक आहे. जरी हे दोन्ही समीकरणं, दोन्ही कंडिशन वेगळ्या असल्या तरी त्या कंडिशन पूर्ण करणारा एकच नंबर आपल्याला मिळालेला आहे, एकच नैसर्गिक संख्या मिळालेली आहे आणि ती म्हणजे 1 आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे आपण असं म्हणू शकतो की a = b, म्हणजे a आणि b हे दोन समान संच आहेत. आता आपल्या लक्षात आलं असेल की समान संच म्हणजे काय, तर त्या एका संचातील प्रत्येक घटक हा दुसऱ्या संचातल्या प्रत्येक घटकासारखाच असला पाहिजे, जरी त्यांचा क्रम वेगळा असला तरी चालेल. हे लक्षात आलं इथपर्यंत. आता आपल्याला दुसऱ्या टॉपिककडे वळायचं आहे. त्याचं नाव आहे वेन आकृती. वेन आकृती किंवा वेन डायग्रॅम. जॉन वेन नावाचा जो तर्कशास्त्रज्ञ होता, त्यांनी ही पद्धत अवलंबली पहिल्यांदा लिहायला. कशासाठी, तर संच लिहिण्यासाठी. आपण आत्तापर्यंत संच 2 पद्धतीने लिहित होतो. एक होती यादी पद्धत आणि दुसरी गुणधर्म पद्धत. पण ते आपल्याला आकडे डोळ्याला पटकन समजत नाहीत किंवा आपल्याला अवघड जातं ते समजायला, नक्की काय आहेत ते आकडे, किंवा कंपॅरिझन करायला 2 संचांमधल्या घटकांची. तर आता ही सोपी पद्धत त्यांनी आपल्या डोळ्याला समजेल, आपल्या मेंदूच्या चटकन लक्षात येईल अशी सोपी पद्धत त्यांनी पहिल्यांदा मांडायला सुरुवात केली. त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं जॉन वेन, म्हणून त्याला वेन डायग्रॅम असं म्हणतात. आता त्याच्यामध्ये संच मांडण्यासाठी साधारणतः लंबवर्तुळ किंवा वर्तुळ ह्या 2 आकृत्यांचा उपयोग होतो. आता ते कसं करतात, कसा उपयोग करायचा ते आपण बघूया. साधं सोपं उदाहरण घेऊ की ए हा संच आहे नेहमीप्रमाणे आपल्याकडे, त्याचं नाव ए आहे आणि त्याच्यामध्ये घटक आहेत 1, 2 आणि 3. तर आता ए हा संच वेन आकृतीच्या साहाय्याने कसा दाखवायचा, तर साधं वर्तुळ काढायचं. त्याचं नाव काय आहे ए, ते त्याच्या कोपऱ्यात लिहायचं की आपल्याला समजतं हे वर्तुळ काय दर्शवतं, तर ए हा संच दर्शवतं. आणि हे जे घटक आहेत ते आपण इथे दाखवू शकतो, 1, 2 आणि 3 ह्याच्या आतमध्ये. हे त्याचे घटक आहेत म्हणून ते त्याच्या आत दाखवलेले आहेत. ए हा संच आणि त्याच्यामध्ये हे घटक. आता कितीही घटक असले तरी आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो. हे तुमच्या लक्षात आलं. इथे सोपं उदाहरण फक्त आपण 1, 2 आणि 3चं घेतलं. आता ह्या आकृत्यांचा नक्की उपयोग काय, तर ह्या आकृत्यांमुळे आपल्याला संचातील संबंध कळतो. समजा मी सांगितलं इथे बी हा दुसरा संच आहे, 2, 5, 7 असे घटक आहेत त्याच्यामध्ये. तर मी इथे दुसरी आकृती काढणार आहे की जी आकृती आहे बी हा संच आणि त्यातले घटक त्याच्या आत दाखवणार आहे, 2, 5, 7. तर या 2 संचातला नक्की संबंध काय आहे परस्परांशी, ते सुद्धा आपण वेन आकृत्यांच्या साहाय्याने सोप्या पद्धतीने सांगू शकतो.
शिवाय आकडेमोड जर काही असेल संचावरती तर ती सुद्धा आपल्याला या वेन डायग्रामच्या सहाय्याने पटकन लक्षात येते. आता इथे आपण हे 2 संच घेतले, त्याच्यामध्ये दोन्ही घटक हे दोन्ही संच समान आहेत का? मगाशी आपण बघितलं दोन्ही संच समान नाहीत, कारण त्या दोन्ही संचातील घटक वेगवेगळे आहेत. एकही घटक त्याच्यामध्ये कॉमन किंवा सामायिक नाही आहे. इथे 3 घेऊ आपण, 3, 5 आणि 7. 1, 2, 3 आणि 3, 5, 7. आता समजा मी हे बदललं, मग इथे 2 ठेवले. 3, 5, 7 घेतल्यावरती दोन्ही संचातले घटक वेगवेगळे झाले. 2, 5, 7 घेतल्यावर मी काय सांगणार? आता 2 ह्याच्यात पण आहे आणि ह्याच्यात पण आहे. तर आता मी हीच आकृती जर अशी काढली, ए हा संच असा काढला आणि बी हा संच त्याला छेद देऊन काढला, दोन्ही वर्तुळ एकमेकांना छेद देऊन काढली. तर आता मी काय सांगेन की ए आणि बी दोन्हीमध्ये सामायिक काय आहे? तर इथे आपल्याला लक्षात येते दोन्हीमध्ये कॉमन असलेला घटक कुठला आहे? 2. तर या दोन्ही वर्तुळांचा जो छेद आहे, कॉमन भाग आहे, तिथे मी 2 लिहिणार, कारण 2 हा घटक ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. आता ए मधले कुठले उरलेत घटक? 1 आणि 3. ते बी मध्ये आहेत का? नाही, फक्त ए मध्येच आहेत. त्याच्यामुळे एचा जो ए हा वर्तुळाचा जो हा भाग आहे त्याच्यामध्ये मला 1 आणि 3 लिहावे लागतील, आणि बी या वर्तुळाचा हा उरलेला भाग आहे त्याच्यामध्ये काय लिहायचं? जे घटक फक्त बी मध्ये आहेत आणि ए मध्ये नाही आहेत. तर असे कोणते घटक आहेत? 5 आणि 7. तर आता ही आकृती बघितल्यावरती आपल्याला चटकन लक्षात येतं की ए या संचामध्ये कुठले घटक आहेत, बी या संचामध्ये कुठले घटक आहेत, आणि ए आणि बी या दोन्हीमध्ये सामायिक किंवा कॉमन असलेले घटक कुठले आहेत ते आपल्याला बघता क्षणी आपल्या डोळ्यांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की संच मांडायची ही जी पद्धत आहे वेन डायग्राम, ही आपल्या किती उपयोगाची आहे. आता थोडं आपण ह्याच्या पुढे जाऊया. तुम्हाला माहिती आहे सगळ्या संख्या असतात त्या कुठल्या तरी एका मोठ्या संचात आलेल्या असतात. तर समजा आपण नैसर्गिक संख्या घेऊ. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या हा संख्यांचा एक मोठा संच आहे असं आपण म्हणू शकतो. तर जनरली जेव्हा आपण एखादा संच डिफाईन करतो, मी इथे संच डिफाईन करणार आहे ए, त्याच्यामध्ये 10, 20, 30 असे 3 घटक आहेत. ए हा संच आहे, त्याच्यामध्ये 10, 20, 30 असे घटक आहेत. 10, 20, 30 ह्या हे नॅचरल नंबर्स आहेत किंवा नैसर्गिक संख्या आहे. एका कुठल्या तरी मोठ्या संचाचा ते भाग आहेत. आता मी हे मोठी जी आकृती काढली आयत, ती जनरली आपल्याला एका मोठ्या संच दाखवण्यासाठी आपण ती काढतो. आता या केसमध्ये हा जो संच आहे तो कुठल्या तरी एका मोठ्या संचाचा भाग आहे. तो मोठा संच कोणता आहे? नैसर्गिक संख्यांचा संच. म्हणजे हा जो आहे मोठा तो नैसर्गिक संख्यांचा संच आहे, म्हणून मी त्याला नाव देते एन. हा आयत आहे. एन हा संच जो नैसर्गिक संख्यांचा संच आहे, त्याच्यामध्ये सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे तो शांत आहे की अनंत आहे? अर्थातच अनंत आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला किती संख्या आहेत माहीत नाही, त्याच्यातल्या संख्या आपण मोजू शकत नाही. आता हा जो संच आपण इथे डिफाईन केला आहे ए, तो आपण ह्याच्यामध्ये दाखवू शकतो का आत? अर्थात, कारण तो कसला भाग आहे? ह्याचाच एक भाग आहे. ह्याच्यामध्ये वर्तुळ काढून मी ए हा संच दाखवू शकते की ज्याच्यामध्ये फक्त कुठल्या संख्या आहेत? 10, 20 आणि 30. आता ए हा संच मी एन ह्या संचाच्या आतच काढलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की ए या संचातले घटक ए मध्ये पण आहेत आणि ते ऑलरेडी कुठल्या संचाचे घटक आहेत? एका मोठ्या नैसर्गिक संचाचे घटक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं. आता ह्या केसमध्ये हा जो संच आहे तो आपला उपसंच म्हणतात याला, आणि हा जो मोठा संच आहे की जो मोठा संच आहे ज्याच्यामध्ये भरपूर नंबर आहेत, त्याच्यातले काही नंबर्स आपल्या संचातले घटक आहेत, त्याला म्हणतात विश्वसंच. विश्वसंच. तर जेव्हा केव्हाही आपण कुठलाही संच डिफाईन करतो तेव्हा त्याला विश्वसंच असतोच. अजून एक कळण्याच्या दृष्टीने सोपं एक्झाम्पल घेऊ आपण. हा एक आपण नैसर्गिक संख्या संच, हा एक विश्वसंच झाला. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ. तर समजा मी म्हटलं शाळेत किंवा वर्गात
वर्गात पोहता येणारी मुलं किती आहेत? पोहता येणारी मुलं किती आहेत त्याचा एक मला संच डिफाईन करायचा आहे. तर वर्गात पोहता येणारी मुलं किती आहेत? तर ती वर्गात पोहता येणारी मुलं वर्गात आहेतच, म्हणजे ती कुठल्या तरी मोठ्या संचाचा घटक आहेत. मग आपण तो मोठा संच वर्ग घेऊ शकतो किंवा शाळा पण घेऊ शकतो. मग आपण त्या केसमध्ये समजा शाळा हा विश्वसंच घेतला. शाळा हा काय घेतला म्हटलं आपण, शाळा या संचाला विश्वसंच. तर त्याच्यामध्ये काय येणार आहे? तर शाळेतल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे विश्वसंच येणार आहे. आणि एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येपैकीच काहींना पोहता येणार आहे. म्हणजे मी आकृती कशी काढणार? तर आयताने मी शाळेतल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या दाखवणार, त्याला आपण एस म्हणू. या संचामध्ये कोण आहे? तर शाळेतली पूर्ण संख्या मुलांची. आणि त्याच्यामध्ये एक छोटा वर्तुळ काढू आणि पोहता येणारी मुलं त्याला म्हणू आपण S1. एस हा मोठा संच ज्याच्यामध्ये पूर्ण शाळेतल्या मुलांची संख्या येणार आहे. आणि त्याच्यातलाच एक भाग आहे की वर्गातली पोहता येणारी मुलं. ह्याच्यामध्ये आपण असंही म्हणू शकतो की ही पूर्ण शाळा आहे, पूर्ण शाळा आहे, पूर्ण शाळेतल्या मुलांचा संच झाला. त्याच्यामध्ये 3-4 पूर्ण शाळेतली मुलं, पहिल्या इयत्तेतली मुलं, दुसऱ्या इयत्तेतली मुलं, तिसऱ्या चौथ्या असंही आपण म्हणू शकतो. विश्वसंच आणि त्याचा उपसंच ही संकल्पना आता तुमच्या लक्षात आली असेल. बी हा असा संच आहे की ज्याच्यामध्ये एक्स हे एक्स हा घटक आहे. आणि एक्स काय आहे? तर तो -10 पेक्षा मोठा आहे आणि 0 पेक्षा लहान आहे. आणि अर्थातच एक्स ही कोणती संख्या पाहिजे? पूर्णांक संख्या. आता हे कोणत्या नंबर्स येतील आपल्याला ह्याच्यामध्ये? इक्वल टू करू आपण इथे. इक्वल टू म्हणजे कुठले नंबर्स येतील? 0 पासून सुरू होतील. 0, -1, -2, -3, -4, -5, -6, 7 हे सगळे नंबर्स येतील बी या संचामध्ये. मग आपण त्याच्या भोवती एक असा आयत काढला. हा आयत म्हणजे कोणता संच होईल? पूर्णांक संख्यांचा संच. आयत म्हणजे कोणता संच होईल? पूर्णांक संख्यांचा संच. म्हणजे या केसमध्ये पूर्णांक संख्यांचा संच याला काय म्हणता येईल आपल्याला? विश्वसंच. आणि हा बी जो आहे तो त्याचाच एक भाग आहे म्हणून त्याला आपण उपसंच असं म्हणू शकतो. आता विश्वसंच आणि उपसंच ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली असेल. उपसंचासाठी आपण एक उदाहरण घेऊ. ए आणि बी नेहमीप्रमाणे ए मध्ये असे घटक आहेत 8 पर्यंत आणि बी मध्ये आहेत 2, 4, 6 आणि 8. आता व्हेन डायग्रामच्या सहाय्याने मी कसं दाखवणार? हे दोन्ही विश्वसंच आहेत का? नाही, आपल्याला फक्त ए आणि बी सांगितलेले आहेत. तर ए हा मोठा संच आहे. मोठं वर्तुळ काढू आपण एक, त्याला नाव देऊ ए. आणि बी हा त्याच्यातलाच एक घटक आहे कारण आपण इथे बघतोय 2, 4, 6 आणि 8 तेच नंबर आहेत. त्याच्यामुळे त्याच्या आतच दुसरा काढू आपण संच, तो आहे बी. बी संचातले घटक त्याच्यामध्ये लिहायचे 2, 4, 6 आणि 8. हे झाले बी संचातले घटक. आता ए संचात नाही आहेत, बी संचात नाही आहेत पण ए मध्ये आहेत. असे उरलेले कोणते आहेत? 1, 3, 5, 7. मग ते आपण इथे कुठेही लिहू शकतो. हा मोठा संच कोणता आहे? मोठा संच ए आहे आणि हा कुठला आहे? आतला बी आहे. मग याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बी हा एचा उपसंच आहे. मग ते आता चिन्हाच्या साहाय्याने कसं लिहितात? तर बी हा एचा उपसंच आहे
हे असं आपण वाचायचं. लिहिताना असं लिहायचं, जो संच उपसंच आहे तो आधी लिहायचा, हे चिन्ह लिहायचं आणि मोठा संच तो ज्याचा उपसंच आहे तो मोठा संचाचं नाव पुढे लिहायचं. आता याची उदाहरणं तुम्हाला भरपूर माहिती असतील. वर्गातली मुलं एकूण त्याचा उपसंच कोणता आहे की क्रिकेट खेळणारी मुलं, पोहता येणारी मुलं किंवा चांगलं अक्षर असणारी मुलं, हुशार मुलं. नंतर दुसरं उदाहरण फळं हा मोठा संच एक घेतला आपण, तर त्याच्यामध्ये एक बी असणारी फळं, अनेक बी असणारी फळं, हे 2 त्याचे उपसंच म्हणता येतील आपल्याला. तसंच नैसर्गिक संख्या संच आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक नैसर्गिक संख्या संच हा कसला उपसंच म्हणता येईल आपल्याला? पूर्णांक संख्यांचा संच. कारण पूर्णांक म्हटल्यावर त्याच्यामध्ये मायनस किंवा निगेटिव्ह नंबर्स पण येतात. त्यामुळे प्रत्येक आपल्याकडे असणारा नैसर्गिक संख्या संच हा पूर्णांक संख्या संचाचा उपसंच आहे असं आपण म्हणू शकतो. मग नैसर्गिक संख्या संचाला आपण n हे अक्षर वापरतो. मग n हा कसला उपसंच आहे? पूर्णांक संख्यांचा, म्हणजे इंटिजर संच आहे असं आपण इथे म्हणू शकतो. मग संच आणि उपसंच हे आपल्या लक्षात आलं असेल. आता त्याच्यावरनं आपण काही नियम आहेत जे आपल्याला आत्तापर्यंत कळलेत ते बघूया. कोणकोणते नियम आहेत संच आणि उपसंच या संदर्भातले. तर पहिला नियम असा आहे की प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो, हा एक नियम आहे. दुसरा नियम असा आहे की आपण काल बघितलं रिक्त संच हा संचाचा एक प्रकार आहे. रिक्त संच म्हणजे काय की ज्या संचात एकही घटक नाही अशा संचाला आपण रिक्त संच म्हणतो. तर आता रिक्त संच म्हणल्यावरती तो रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त संच प्रत्येक संचाचा उपसंच असतो. संच आणि उपसंच या संदर्भातले 2 नियम आपण पाहिले. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो आणि रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. समजा जर मगाशी आपण समान संच म्हणजे काय बघितलं, ए आणि बी हे दोन्ही समान आहेत, तर ए हा बीचा उपसंच आहे आणि बी हा एचा उपसंच आहे. मग ते कसं मांडायचं? ए हा बीचा उपसंच आहे आणि बी हा एचा उपसंच आहे. आणि त्याच्या उलट जर ए हा बीचा उपसंच असेल आणि बी हा एचा उपसंच असेल तर आपण काय म्हणू शकतो? ए आणि बी समान आहेत. हे 4 नियम आपल्याला संच आणि उपसंच या संदर्भातले कळले की प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. जर ए आणि बी समान संच असतील तर ए हा बीचा आणि बी हा एचा उपसंच असतो. आणि त्याच्या उलट जर ए हा बीचा उपसंच असेल आणि बी हा एचा उपसंच असेल तर ए आणि बी हे 2 संच समानच असतात. हे झाले नियम. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हेन डायग्राममध्ये आपल्याला विश्वसंच आपण आयताकार आकृतीने दाखवतो, तर त्याला आपण यू हे नाव नेहमी देतो. युनिव्हर्सल, विश्व म्हणजे युनिवर्स. मग आयताकार आकृतीने दाखवलेल्या विश्वसंचाला आपण नेहमी यू हे अक्षर वापरतो गणितात. आता अजून एक कन्सेप्ट आहे संचामध्ये, ते म्हणजे पूरक संच. पूरक संच आपण बघितलं की प्रत्येक संच कुठल्या तरी मोठ्या संचाचा एक घटक असतो. त्याच्यासाठी परत एक उदाहरण घेऊ आपण की हा एक मोठा विश्वसंच आहे यू आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर्स आहेत. त्याच्या आतमध्ये की जो त्याचा उपसंच आहे तो मी काढला इथे ए, ज्याच्यामध्ये 7 आणि 8 हे घटक आहेत.
आता मला माहिती आहे की ए या संचाचे घटक कोणते आहेत, तर 7 आणि 8. जेव्हा मी म्हणेन की ए या संचाचा पूरक संच कोणता, पूरक म्हणजे काय, तर ए हा संच ह्या विश्वसंचाचा एक घटक आहे. तर त्या संचामध्ये जे घटक आहेत ते सोडून उरलेले विश्वसंचात कुठले उरत आहेत, तो जो आपल्याला वेगळा संच मिळेल त्याला पूरक संच असं म्हणतात. मग ह्या केसमध्ये आपल्याला यू म्हणजे काय माहिती आहे, यूमध्ये सगळे नंबर आहेत 1 2 3 4 5 6 7 8. एमध्ये फक्त 7 आणि 8 आहेत. एमध्ये 7 आणि 8 आले की आता उरलेले कुठले, जे एचे घटक नाहीत पण विश्वसंचाचे घटक आहेत ते कुठले आहेत, तर आपण इथे मांडूयात ते 1 2 3 4 5 आणि 6. मग हा जो एक नवीन संच मिळाला आहे त्याला आपण म्हणायचं एचा पूरक संच. मग ते मांडायची पण एक पद्धत आहे की एच्या डोक्यावर एपॉस्ट्रॉफी किंवा असं चिन्ह लिहायचं, ज्याच्याने आपल्याला कळतं की ए हा ए पूरक संच 1 2 3 4 5 6. मग आपण पूरक संचाची व्याख्या काय करायची की एखाद्या संचाचा पूरक संच म्हणजे असे घटक की जे त्या संचामध्ये नाही आहेत पण ते त्या विश्वसंचाचे तो संच ज्या विश्वसंचाचा उपसंच आहे त्या विश्वसंचाचे घटक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे 2 नवीन पूरक संच म्हणजे काय, तर त्या संचातील असलेले घटक, नसलेले घटक पण तो संच ज्या मोठ्या संचाचा उपसंच आहे त्या विश्वसंचातले घटक. मग आता आपण बघितलं पूरक संच आपल्याला ह्या चिन्हाने दाखवता येतो. आता हे 2 आपण लिहिले, हा ए आहे आणि हा एचा पूरक संच आहे. त्या दोघांमध्ये जर आपण बघितलं घटक बघितले त्या दोघांमधले, तर आपल्याला लक्षात येतं की ए मधले घटक आणि बी मधले घटक हे पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये एकही कॉमन असा घटक नाही आहे. तर ए आणि एचा पूरक संच. आता आपल्याला एचा पूरक संच जो आहे त्याचा पूरक संच लिहायचा आहे. लक्षात आलं, एचा पूरक संच हा आहे आणि त्याचा पूरक संच. पूरक संच म्हणजे काय, तर ह्या संचामध्ये ते घटक नसले पाहिजेत. म्हणजे एच्या पूरक संचामध्ये जे घटक आहेत ते नको आहेत आपल्याला आणि उरलेले घटक म्हणजे आपल्याला कुठला संच मिळेल, तर पुन्हा ए हा संचच मिळेल. एच्या पूरक संचाचा पूरक संच हा काय आला, ए हा संचच आपल्याला मिळाला. म्हणजे पूरक संचाचा पूरक संच हा दिलेला संचच असतो, हे आपल्या लक्षात आलं. आता आपल्याला एचा पूरक संच किंवा हे दाखवण्याची अजून एक पद्धत आहे, एच्या डोक्यावरती सी असं लिहितात. पूरक म्हणजे इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंटरी म्हणून सी, आणि एच्या पूरक संचाचा पूरक संच हा ए असतो, म्हणजे दिलेला संचच असतो, हे आपल्या लक्षात आलं. आणि ए आणि एच्या पूरक संचामध्ये एकही घटक सामायिक नाही. तसंच ए हा कोणाचा उपसंच आहे, यूचा, विश्वसंचाचा विश्वसंचाचा उपसंच आहे. तसंच एचा पूरक संचसुद्धा विश्वसंचाचाच एक घटक आहे. म्हणजे एचा पूरक संचसुद्धा विश्वसंचाचाच उपसंच आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला विश्वसंच जो आहे हा मोठा कोणताही, म्हणजे आपल्याला विश्वसंच म्हणजे कुठलाही मोठा संच, त्याचा पूरक संच सांगता येईल का. विश्वसंच म्हणजे काय, जो मोठा संच आपल्याकडे आहे. पूरक संच म्हणजे काय, जे घटक त्या विश्वसंचामध्ये नाहीत पण त्याच्या दुसऱ्या संचामध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाच घटक मिळणार नाही. म्हणजे तो काय असणार आहे, रिक्त संच असणार आहे. विश्वसंचाचा पूरक संच म्हणजे जे घटक विश्वसंचात नाहीत, विश्वसंचामध्ये सगळेच घटक आहेत म्हणजे त्याच्या पूरक संचात एकही घटक नाही आहे. म्हणजे विश्वसंचाचा पूरक संच हा कोणता संच असतो, तर रिक्त संच असतो. आणि त्याच्या उलट आपण असं म्हणू, आपल्याकडे समजा एखादा रिक्त संच असेल तर त्याचा पूरक संच काय असेल, आपल्याला असे घटक पाहिजेत की जे रिक्त संचामध्ये नाहीत. म्हणजे कोणता घटक असेल, तो विश्वसंच असेल. बरोबर. हे सगळे नियम आपल्याला पूरक संचाच्या बाबतीत आत्ता लक्षात आले. कोणता पहिला नियम, हा एक संच, हा त्याचा पूरक संच, हा या किंवा या पद्धतीने आपल्याला तो लिहिता येतो. पूरक संचाचा पूरक संच हा तोच स्वतः संच असतो.
पूरक संचाचा तो संच जो असतो तो विश्वसंचाचा उपसंच असतो. ए हा कसला उपसंच आहे? विश्वसंचाचा. तसाच ए चा पूरक संच सुद्धा विश्वसंचाचा उपसंच आहे. विश्वसंचाचा पूरक संच काय असतो? तर रिक्त असतो तो. आणि रिक्त संचाचा पूरक संच काय असतो? विश्वसंच असतो. हे सगळे कन्सेप्ट आपल्याला पूरक संचाच्या निमित्ताने लक्षात आले. आता याच्या पुढे आपण जाऊया की संचाचा छेद, दोन संचांचा छेद. आता ह्या नावातनंच आपल्या लक्षात आलं असेल की छेद म्हणजे काय? तर कॉमन. नेहमीप्रमाणे दोन संचासाठी दोन वेन आकृत्या आपण काढू. हा ए हा संच आहे आणि हा बी हा संच आहे. दोन संच आहेत. जे घटक मी सांगते कोणते आहेत ए मध्ये आणि कोणते आहेत बी मध्ये. 1 2 3 4 5 6 7 हे घटक ए मध्ये आहेत आणि बी मध्ये 4 5 6 7 8 9 10. इथे मी सांगितलं ए मधले घटक आणि बी मधले घटक. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला लिहिता येतील घटक. त्याच्या आधी आपल्याला बघायचं की त्या दोन्ही संचामध्ये काही सामायिक आहे का, काही कॉमन आकडे आहेत का, कॉमन घटक आहेत का. तर आपण इथे बघतोय की याच्यामध्ये 4 5 आणि 6 7 4 5 6 7 हे 4 घटक काय आहेत? कॉमन आहेत. तर आता मी असं समजा बघितलं की हा संच ए हा संच असा आडव्या रेघाने रंगवला आणि बी हा संच उभ्या रेघाने रंगवला. तर त्याचा कॉमन भाग आपल्याला लक्षात येतो. हा कॉमन जो मधला भाग आहे दोन्ही संचाचा त्याला म्हणायचं छेद. आता हा जो छेद आहे दोन्ही संचाचा त्याच्यामध्ये आपल्याकडे जे नंबर्स दोन्हीमध्ये कॉमन आहेत ते आपल्याला लिहायला लागतील. मग आपण ते इथे लिहू शकतो. कोणते नंबर आहेत ते? 4 5 6 आणि 7 की जे एचे पण घटक आहेत आणि बीचे पण घटक आहेत. 4 5 6 आणि 7. आता उरलेले घटक 1 2 3 आणि 1 2 आणि 3 याच्यातले ए मधले ते आपण इथे लिहू शकतो की जे फक्त ए मध्येच आहेत आणि ह्याच्यातले उरलेले घटक 8 9 आणि 10. आता हे जे आपण तोंडी बोलतोय मगासपासून की दोन्ही संचामधले कॉमन घटक, कॉमन सामायिक असलेले सारखे असलेले घटक, तर त्यालाच गणिताच्या भाषेमध्ये किंवा संचाच्या भाषेमध्ये अशा चिन्हांनी लिहितात आणि वाचतात ते असं ए छेद बी. छेद याचा अर्थ सामायिक किंवा कॉमन. ही दोन्ही वर्तुळं एकमेकांना जिथे छेदत आहेत तिथे आपण कॉमन घटक लिहिलेले आहेत, सारखे घटक लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे ए छेद बी हा जो संच नवीन आपल्याला मिळाला, ए हा संच माहिती आहे, बी हा संच माहिती आहे आणि आता तिसरा संच आपल्याला मिळाला की ए छेद बी. त्याच्यामध्ये घटक आहेत 4 5 6 आणि 7. ए छेद बी म्हणजे काय? तर आपल्याला सामायिक दोन्ही घटकांमधले सारखे नंबर आपण वेगळे काढले आणि ते आपण ह्या तिसऱ्या संचामध्ये लिहिले. ए छेद बीतले घटक आपण लिहिले. आता तेच आपण गुणधर्म पद्धतीने इथे लिहू की ए छेद बी ह्या जो तिसरा संच आहे त्याच्यामध्ये कोणते घटक येतात. तर ए छेद बी हा संच आहे त्याच्यामध्ये असे घटक आहेत, एक्स हा म्हणू आपण, असे घटक आहेत की एक्स हा ए चा घटक आहे आणि एक्स हा बी चा पण घटक आहे. हे वाचताना कसं वाचायचं की ए छेद बी हा संच अशा घटकांनी बनलेला आहे की जे घटक ए चे पण आहेत, ए मध्ये पण आहेत आणि जे बी मध्ये पण आहेत. या गुणधर्म पद्धतीवरनं आपल्याला ह्या छेद संच म्हणजे काय हे आपल्याला इथे डिफाईन करता येतं.